होणार। वळूयात पुढच्या बातमीकडे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं ही नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केलाय। एकेकाळी वाढीव मालमत्ता कराच्या प्रश्नावर नवी मुंबई महापालिकेतून बाहेर पडल्याने ही गावं समस्यांच्या गर्तेत सापडली होती। त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी आपल्या गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा अशी मागणी लावून धरली होती। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन निर्णय काढून त्यांची मागणी पूर्ण केली होती। वनमंत्री गणेश नाईक यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठवले। त्यामुळे ठाणे जिल्ह्यात नाईक आणि शिंदे यांच्यात सुरू झालेला संघर्ष हा पुन्हा समोर आलाय। या 14 गावांच्या समावेशामुळे नवी मुंबई महापालिकेवर 6000 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याचा नाईक यांचा दावा आहे। या गावांच्या विकासाचा भार हा नवी मुंबईकर करदात्यांनी का सोसावा असा सवालही नाईक यांनी पत्रातून केल्याचं समजतं। गणेश नाईक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आता एकूणच 14 गावांसंदर्भातला निर्णय जो आहे तो त्याला तुम्ही विरोध कुठेतरी करताना दिसता आहे, तर काय नेमक्या अपेक्षा असणार आहे? हे बघा, बाब अशी की 14 गावं नवी मुंबई महापालिकेत पूर्वी होती, परंतु ह्या महापालिकेत गेल्यानंतर कर वाढतील वगैरे या भीतीपोटी तत्कालीन पुढारी लोकांनी तिथल्या ही गावं बाहेर काढण्यासाठी मोर्चे काढले आणि मोर्चे काढल्यानंतर ही गावं बाहेर निघाली। अशा परिस्थितीमध्ये श्रीकांत शिंदेची नॉमिनेशन फॉर्म भरताना ही माननीय एकनाथजी शिंदेंनी नगरविकास खात्याच्या लोकांना बोलून त्या ठिकाणी ती समाविष्ट केली। त्यावेळेला आम्ही अपशकुन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आम्ही विरोध दाखवला नाही, परंतु ती गोष्ट आम्हाला पसंत होती अशातला भाग नाही। बाब अशी आहे की त्या क्षणाची ती गरज होती, परंतु त्याच्यानंतर माझं असं मत आहे की मंत्री गणेश नाईक नंतर त्याच्या अगोदर आमदाराच्या अगोदर गणेश नाईक तिथला नागरिक आहे, समाजसेवक आहे। या शहराच्या जनतेवर अशा प्रकारचा बोज पडणार असेल तर गणेश नाईक रस्त्यावर येईल। सगळ्या गावांची एक महानगरपालिका व्हावी अशा प्रकारची पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अशा प्रकारचं ठरलं होतं, नंतर ती गोष्ट मागे गेली। गावातल्या हितासाठी ही सगळी जी गोष्ट आहे ती मांडली आहे अशा प्रकारचं वक्तव्य गणेश नाईक आपल्याला करताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अजित शिवतरकरचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान या 14 गावांच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारणही सुरू झालंय। भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष निमित्तानं उघड आला असं विजय वडेट्टीवार म्हणाले, तर दुसरीकडे आमच्यात तसंच सगळं काही आलबेल आहे असा दावा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। गणेश नाईक सारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेच्या संघटनेची गोची करायचा, मिळेल ती संधी त्यांना अडचणीत आणायचा, हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालं आहे। त्याचा शेवट काय होईल हे येणाऱ्या काही दिवसात कळेल, पण मला शेवट जो दिसतो तो मात्र दोघांमध्ये निर्माण झालेली दरी, कधी न बुजणारी न मिटणारी दरी, असा त्याचा शेवट होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे। असं आहे की नवी मुंबईमध्ये हम करे सो कायदा हा गणेश नाईकांचा स्वभाव आहे। नवी मुंबई हे त्यांचं फिफ्डम आहे, म्हणजे त्यांचं राज्य आहे। माझ्या राज्यात राज्य सरकारनेही काय करायचं तर ते स्वतः निर्णय घेतात की राज्य सरकारने काय करायचं, तेव्हा मुख्यमंत्र्यांना ऐकतील त्यांचं। 14 गावातील सर्व नागरिकांची मागणी आम्हाला नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावे आणि नाईक साहेबांची सुद्धा पूर्वी तीच मागणी होती। आता ती का मागणी बदलली गेली याचा अभ्यास करावा लागेल, परंतु नाईक साहेबांचं जे काही म्हणणं असतील, पालकमंत्री त्यांच्यासोबत बैठक होईल, मंत्र्यांची बैठक होईल आणि त्यामधून निर्णय होईल। ऑलरेडी त्या गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे, त्याकरता वेगळी तरतूदसुद्धा होणार आहे आणि नाईक साहेबांचे काही गैरसमज असतील ते दूर केले जातील। मुंबईसह राज्यभरातल्या धार्मिक स्थळांवर